ओ भाई, एवढा मोठा 10 फुटाचा साप, तो पण मी आज पहिल्यांदा पाहिला. तो कसा पाहिला चला मी सांगतो तुम्हाला समोर. तर जय बोले मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका ब्लॉगर. आजची विशेषता अशी होती की आपल्याला ओमचा फोन आला होता. ओम म्हणे लकी दादा साप पकडला आणि मोठ्याच्या मोठा आहे म्हणे, 10 फुटाचा. तू लवकर ये म्हणे पाहण्यासाठी. इथं आलो तर काय, एक साप इथं होता ना आणि एक साप त्यांच्या हातामध्ये होता. मग तेवढ्याच भाऊ तो साप त्या पोटात टाकला. काका आम्हाला उचलून दाखवून दिलं एवढं एवढं वजनाचा आहे म्हणून. त्यानंतर भाऊ सार्थक दादांनी ब्लॉग मध्ये मस्तपैकी हाय वगैरे केला आणि येले ओढलं. हा म्हणे सर्प मित्र आणि तुमचा पण मित्र. म्हटलं वा जमलं. त्यानंतर भाई आम्ही निघालो साप सोडून देण्यासाठी. ते पण फॉरेस्ट मध्ये जायचो, थोडंसं दूर होतं तर गाडीनं चाललो होतो. जाता जाता आपल्याला भेटले होते आपले फॉलोअर्स कारंजाचे. त्यांच्यासोबत बोलून जरासं मस्त वाटलं. त्यानंतर भाऊ आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचतो फॉरेस्ट मध्ये. मला त्या अंगात कोणता किडा होता काय मी, तो साप पाहण्यासाठी तुरतुर तुरतुर करून राहिलो तुम्ही. आणि भाऊ फॉरेस्ट एवढं मोठं आहे, अंदर जातात जात जातात जात जातात जात होतो आम्ही. असं वाटत होतं अमेझॉनचं काही दुसरंच जंगल आहे की काय, सेम टू सेम तसंच दिसत होतं. मग काय भाऊ, याने तर मस्तपैकी साप वगैरे काढला. त्यानं मोजमाप केली. मोजमाप केल्यानंतर तिथं समजलं की तो 8.5 फुटाचा आहे म्हणून. आणि भाऊ असेच जर तुम्हाला साप दिसत असतील तुमच्या घरी तर कोणाला सर्प मित्राला बोलवा. आणि भाऊ त्या सापाला बरोबर ठेवा, पण त्यांना मारू नका. हा हे. त्यानंतर भाऊ हा साप माना इथे पकडला गेला होता म्हणतात. आता कुठं पकडला एवढं तर आपल्याला काही डिटेल मध्ये माहित नाही. नंतर त्या सापाला सोडून दिलं होतं. सोडून दिल्यानंतर दुसरा पण साप सोडला, पण दुसरा साप एवढा तरतरीत होता, एवढा चरचरीत होता की तो सोडल्याबरोबर पळूनच गेला. तर भाऊ आमचं सर्व तिथून निपटल्यावर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. त्यानंतर भाऊ मस्तपैकी तयारी वगैरे केली आणि बाकीच्या सरांसोबत निघालो आपण एका फंक्शन मध्ये जाण्यासाठी. तर भाऊ जाताना थोड्याशा सरांसोबत मस्त्या वगैरे केल्या. तर तेवढ्याच भाऊ आपण इथं फंक्शन मध्ये येऊन पोहोचतो. मस्तपैकी जेवण खाऊन करून आम्ही डायरेक्ट येतो ललितवर. आणि भाऊ ललितचा चहा वगैरे पण आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. तर भाई लोक, आपला ब्लॉग मध्ये आवाज जरासा खराब येत असेल तर कारण त्याचं असं आहे की आपल्याला सध्याशी बरं नाही आहे. तर जाऊ द्या, तो विषय ठेवा तुम्ही एका साईडला. तुम्ही तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या. भेटू मग आपण अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. चला.